नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. सोमवती अमावस्या 8 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी काही खास केल्यास त्याचा लाभ होतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील. जाणून घ्या या सोप्या उपायाविषयी. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूंनी तुपाचा दिवा लावा. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करा. पूर्वजांना यामुळे आनंद होतो, गरिबी नष्ट होते. सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा. पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात. पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात. सोमवती अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण करा. त्यामुळे शत्रूचा नाश होतो, शनी दोषांपासून मुक्ती होते. गरुड पुराणात अमावस्या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृ कवच आणि पितृ स्तोत्राचे पठण करावे असे सांगितले आहे. हा उपाय संध्याकाळी करा. हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.